या भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला समबुद्धी आणि कर्मयोगाचा मार्ग बघणार आहोत. क्षत्रिय धर्माचे पालन केल्याचा काय परिणाम होईल असं याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षस्य महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे श्लोक म्हणजे केवळ रणांगणातील योद्ध्यासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी जीवनातील संकटांना धैर्याने कसं सामोरं जायचं आणि कर्मयोगाचे आचरण कसे करायचे याचे एक उत्कृष्ट असे मार्गदर्शक आहेत. यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षात्रधर्माची आठवण करून देताना 37व्या श्लोकात अत्यंत व्यावहारिक सल्ला देतात. ते म्हणतात, जर या युद्धात तू मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जर जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. त्यामुळे युद्धाचा पक्का निर्धार करून उठ. हा श्लोक आपल्याला शिकवतो की जीवनात येणाऱ्या समस्यांपासून वा रोजच्या प्रश्नांपासून पळून जाण्यापेक्षा पक्का निर्धार करून त्यांना सामोरं गेले पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, पण हे कर्म कसं करावं याचं उत्तर 38व्या श्लोकात मिळतं. श्रीकृष्ण सांगतात, सुख दुःख, फायदा तोटा आणि जय पराजय यांना समान मानून कर्तव्याचे पालन कर. ज्यावेळी आपण आपले मन शांत आणि स्थिर ठेवतो आणि भावनेच्या आहारी न जाता समतोल बुद्धीने काम करतो तेव्हा आपल्या हातून कोणतेही पाप घडत नाही किंवा आपण कर्माच्या बंधनात अडकत नाही. हीच समबुद्धी आपल्याला सर्वोच्च आणि उत्कृष्ट काम करायला शिकवते. तिसरा मुद्दा भगवान श्रीकृष्णाने सांगितलाय. नंतर 39व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांख्ययोगाकडून म्हणजे ज्ञानयोगाकडून कर्मयोगाकडे वळतात. ते म्हणतात की मी तुला सांख्ययोगाचा दृष्टिकोन सांगितला, आता तू या योग बुद्धीविषयी म्हणजे कर्मयोगाविषयी ऐक, ज्यामुळे तू कर्मबंधनाला पूर्णपणे तोडून टाकशील. या योग बुद्धीच्या म्हणजे निष्काम कर्माच्या मार्गावर चालण्याचे सर्वात मोठे वरदान म्हणजे या मार्गात केलेल्या कोणत्याही प्रयत्नांचा कधीही नाश होत नाही आणि या धर्माचे थोडेसेही आचरण माणसाचे मोठ्या भयापासून रक्षण करते. थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर जीवनात केवळ कठोर परिश्रम करणे पुरेसे नाही, तर ते करताना मनाची समतोल आणि शांत अवस्था टिकवून ठेवणं हाच खरा कर्मयोग आहे. जय पराजयाची चिंता सोडून आपण आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडले पाहिजे. चला तर मग आपणही ही योगबुद्धी आचरणात आणूया. जय श्रीकृष्ण.